सातत्याने सत्य बोलतोय आणि संघर्ष करतोय। जो जो संघर्ष सत्तेच्या विरोधात करतो त्याला दोनच मार्ग असतात, भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे नाहीतर त्यांना त्रास देणे, अशी असंख्य उदाहरणं दिली। आपण मागच्याच आठवड्यात त्या तापस रॉयचं पाहिलं असेल वेस्ट बेंगॉलमध्ये, त्यांच्यावर आरोप केला आणि आता ते भारतीय जनता पक्षात। आणि हे तर राज्यातली देशातली उदाहरणं। अशोक चव्हाणांचं सगळ्यात ताजं नवं उदाहरण आहे। एकीकडे अशोक चव्हाणांवर पार्लमेंटमध्ये ऑफिशियली या देशाच्या फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्र्यांनी सांगितलं की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी विधवा महिलांचे जे वीर पत्नी आहेत त्यांचे पैसे खाल्ले। हे मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्षाने ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये हा केलेला आरोप। आणि या आरोपानंतर 3 दिवसांनी त्यांचा पक्षप्रवेश झाला, त्याच्यानंतर आज ते राज्यसभेचे खासदार झाले। हे सगळ्यात मोठं उदाहरण। रोहितच्या केसमध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत। एक तर त्यांची संघर्ष यात्रा अतिशय यशस्वी झाली, त्यानंतर जेव्हा जेव्हा ईडीने त्याला बोलवलेलं आहे तेव्हा तेव्हा रोहित अतिशय जबाबदारीने विनम्रपणे सगळी कागदपत्र घेऊन ईडीला गेलेला आहे। 12 तास चौकशी झाली आहे, त्यांनी पूर्णपणे कागदपत्र त्याला दिलेली आहेत, त्याच्यामुळे पूर्ण सहकार्य ईडीला रोहितनी केलेलं आहे। हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की त्याच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याचा जो FIR केलेला आहे त्या FIR मध्ये रोहित पवारांचं नाव नाहीये। आय रिपीट की ज्या केसमध्ये EOW मुंबई जी महाराष्ट्राच्या होम मिनिस्टरच्या अंडर येते त्या केसमध्ये रोहित पवार यांचं नाव नाहीये। EOWनी असं लिहिलेलं आहे त्याच्यात की त्यांनी क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे आणि त्या क्लोजर रिपोर्टला ईडीने विरोध केला। तर क्लोजर रिपोर्ट कोणी केला आहे तर महाराष्ट्र सरकारने केलेला, जे होम मिनिस्ट्रीला रिपोर्ट होते, गृह मंत्रालय महाराष्ट्राचा EOWचा रिपोर्ट केला आहे, त्याच्यात त्यांनी क्लोजर रिपोर्ट केला आहे। तो कदाचित तुमच्याकडे आलाही असेल। त्या क्लोजर रिपोर्ट दिल्यावर ईडीने त्याला विरोध केला। आता कोण काय ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण EOWने ज्या केसमध्ये रोहितचं नाव कधीही नव्हतं त्याच्यात आज कुणाकुणाची नाव आहेत त्या FIRचं बोलते। हे मी म्हणते म्हणून विश्वास ठेवू नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हे सगळं चेक करा। आता कुणाकुणाची नाव आहेत त्याच्यात नाव आहे पृथ्वीराज देशमुख, माणिकराव कोकाटे, शेखर निकम, अमरसिंह पंडित, धनंजय दलाल, राजवर्धन कदम मांडे, सरकार जितेंद्र सिंग रावळ, अशी बरीच नावं त्याच्यात आहेत आणि बरीच नावं आहेत। मला वाटतं तुमच्याकडे ती सगळी नावं असतीलच, त्यातली काहीच नावं मी वाचलेली। आता ही जी लोक आज ज्यांची नावं त्या FIR मध्ये आहेत ती सगळी लोक इधर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षावर। तुम्हाला त्या FIRची कॉपी हवी असेल तर ती मी तुम्हाला देऊ शकते, त्याच्यात तुम्ही कदाचित ती FIRची कॉपी तुमच्याकडे असेल, त्याच्यामुळे कुणाची नावं आहेत हे तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे ज्यांची नावं आहेत ते सत्तेमध्ये आहेत, ते मित्र पक्षांमध्ये आहेत, पण जो संघर्ष करतोय ज्याचं FIR मध्ये नाव देखील नाही त्या व्यक्तीला तुम्ही ही अटॅचमेंट हा कुठला न्याय? माझं म्हणणं आहे जर कोणी चूक केली असेल तर तुम्हाला अधिकार आहे, या देशामध्ये हा देश संविधानाने चालला पाहिजे। कोणाकडून चूक झाली असेल तर जरूर त्याला शिक्षा होईल, पण ज्या व्यक्तीने चूक केलीच नाही, ज्याचं रोहितचं नाव FIR मध्येही नाही, अशा व्यक्तीवर ही टोकाची भूमिका फक्त जो सत्य बोलतो संघर्ष करतो म्हणून अन्याय नाही का त्या मुलावर। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची यात्रा आदरणीय पवार साहेबांकडून ज्या चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, आज आम्ही नवीन पक्ष आणि तुतारी घेऊन परत सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी लढतोय। ते सगळीकडे तुतारीवाला माणूस पोचतोय म्हणून का हा अन्याय
किंवा यंत्रणेचा गैरवापर रोहितवर होतोय का, अशी समाजात दपदपची चर्चा आणि पत्रकारांकडून मला ऐकायला मिळाली. त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की सत्तेचा गैरवापर, ज्याला अनेक वेळा मी आईस म्हणते, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, याची दडपशाही या देशात वाढत चालली आहे. आणि हे दुर्दैव. मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका करत नाही, पण आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी कुणाला रिपोर्ट करतात? तुम्हाला माहिती आहे कुणाला रिपोर्ट करतात? आणि मी म्हणेन की या राज्यामध्ये मुख्यमंत्रीच म्हणाले होते की अदृश्य शक्ती हे राज्य चालवते आणि निर्णय घेते. त्याच्यामुळे ही अदृश्य शक्ती कोण, याचं उत्तर मला माहिती नाही. अर्थातच अदृश्य शक्तीचे करते. जसं अशोक चव्हाण एका बाजूला आहेत, तसे संजय राऊतही आहेत, अनिल देशमुख साहेबही आहेत. अशी किती तुम्हाला उदाहरणं देऊ जे लढलेले आहेत. त्याच्यामुळे असं मी कधीच म्हणणार नाही की एक अशोक चव्हाण किंवा अनिल, मला नाही सांगतायत. त्यांचा मुलगा कदाचित पोल्युशन एक्सपर्ट असेल, त्यांची डिग्री वगैरे असेल, कदाचित MA किंवा PhD केली असेल त्याची पोल्युशन, म्हणूनच दिलं असेल. एवढं मोठं पद दिलं आहे, त्याचा अर्थ त्यांचं एक्सपर्टीज असेल त्याच्यात. म्हणजे मला नाही माहिती त्यांची एक्सपर्टीज काय, मी माहिती काढा. कदाचित काहीतरी असं असेल ना, युवा पिढी आहे, काहीतरी पोल्युशनमध्ये PhD वगैरे जर केली असेल म्हणूनच दिलं असेल. पण ही नियुक्ती देखील बेकायदेशीर असल्याचं म्हणणं मला माहिती नाही ते का असं. म्हणजे मी विचार करून झाले की प्रोफेशनल त्यांच्याकडे काही पोल्युशनची पदवी असेल म्हणून कदाचित दिलं असेल. म्हणजे मी त्याच्यात फार काही लक्षही घातलेलं नाही. आणि का ते असं म्हणतायत त्याची माहिती पण आपण काढली पाहिजे. त्यांना बेकायदेशीर का वाटते हे आपण त्याचा अभ्यास करून उद्या उत्तर देईन मी तुम्हाला. आणि मी यांचंही क्वालिफिकेशन बघून उद्या सकाळी सांगेन. कारण का कदाचित त्यांची PhD असू शकते ना पोल्युशनमध्ये. मी वॉटर पोल्युशनमध्ये मास्टर्स केलं आहे बर्कली युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच्यामुळे त्यांचंही कदाचित PhD असू शकते. एवढं मोठं पद. म्हणजे मी तर MAच झाले फक्त पाण्याच्या पोल्युशनमध्ये बर्कली युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये. त्यांची PhD असेल म्हणून राज्याचं पोल्युशन त्यांना दिलं आहे, म्हणजे माझ्यापेक्षा उच्च शिकतील असतीलच ना. ते नक्कीच विचार करूनच हा निर्णय घेतला. उद्दिष्ट काय, माझं काम, मी पार्लमेंटमध्ये केलेलं काम, माझा संपर्क, माझ्या मतदारसंघात झालेला विकास आणि बायबाप जनता निर्णय घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट, माझ्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप नाही. त्याच्यामुळे पहिलं पार्लमेंटरी परफॉर्मन्स, ज्याची नोंद, माझं भाग्य की बारामतीकरांनी 3 वेळा मला ही संधी दिली, त्याबद्दल मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्यानंतर महामहिम द्रौपदी मुर्मूने 10 वर्ष केलेल्या माझ्या कामाचं जे कौतुक केलं, ते सगळं श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, माझा संपर्क, हे मतदारसंघाने सगळा 15 वर्ष पाहिलेला आहे. माझ्या मतदारसंघात झालेला विकास हा मतदारसंघाने पाहिलेला आहे. आणि त्यानंतर माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आणि तेही, आणि माझं आयुष्य सगळं पारदर्शकपणे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे हे सगळं लोकांच्या समोर आहे. नाही, डेटा सांगतो मी, आरोप नाही करते बाबा. हा महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा सांगतो. अहो, लांब कशाला जायचं. आपल्या इंदापूरला शेजारी सत्तेच्या मित्रपक्षातले लोक हे हर्षवर्धन भाऊंना धमक्या देतात. कुठे चाललाय हा महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. 10 वर्षाची जाहिरात. आज मला देवेंद्रजींना विचारायचं की आज मला म्हणावं लागतंय की हर्षवर्धन भाऊंना सिक्युरिटी द्या. आणि हर्षवर्धन भाऊ जसे मोठे नेते, तसे बारामती लोकसभा मतदारसंघातले एक सिनियर नेते आहेत आणि इथले एक नागरिक आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे की त्यांची सुरक्षितताची काळजी आम्ही सगळ्यांनी घेऊन घेऊ. आणि जर कोणी हल्ला हर्षवर्धन भाऊंना केला तर ढाल म्हणून पहिली मी उभी राहील. आणि फक्त भाऊंसाठी नाही, तुमच्या सगळ्यांसाठी. बारामती लोकसभा मतदारसंघात कुणावरही जर हल्ला चुकीच्या पद्धतीने सत्तेतल्या लोकांनी केला तर त्यांच्यासमोर पहिली ढाल सुप्रिया सुळे असेल, पहिली गोळी मला मारा, पहिली धमकी मला द्या, मग दुसरे की बाजू. पाठराखण नाही करते मी, सत्याच्या बाजूने नेहमी असते. जरी ते भारतीय जनता पक्षात असले तर कोणी कुणालाही धमकी देत असेल तर सुप्रिया सुळे सत्याच्या बाजूने उभी राहते. म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करते, आमच्याही पक्षातल्या माणसांनी जर कोणाला धमकी दिली तरी मी त्याचा कधीही त्याच्या बाजूने उभं राहणार नाही. कारण का धमकी देणं हे चुकीचंच आहे.
त्याच्यामुळे कुठल्याही पक्षातल्या व्यक्तीला, आणि मी फक्त हर्षवर्धन भाऊ नाही, सगळ्यांसाठी माझं म्हणणं आहे, भाऊंचं केलं तर चूकच आहे. एक तर वयाने कर्तृत्वाने सगळ्यांनीच भाऊ मोठे, आणि ते काय फक्त एकटे माझे भाऊ नाही, आपल्या सगळ्यांचे भाऊ आहेत. त्यांनी अनेक वर्ष मंत्री राहिलेले, आत्ताही केंद्र सरकारच्या एका कमिटीवर त्यांना जबाबदारी दिली. तर अशा एवढ्या मोठ्या वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या माणसाला जर कोणी धमकी देत असेल तर तुम्हाला योग्य वाटतं? गृहमंत्र्यांनी ह्याची नोंद नको बघायला? त्यांचे लोक विधान भवनमध्ये मारामाऱ्या करतात, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. या काही सुसंस्कृत गोष्टी आहेत? गुंडाराज आहे. कोण याला जबाबदार? अर्थातच गृहमंत्री, कारण का त्या वर्दीची भीतीच नाही राहिली. प्रत्येकाला वाटतंय की सत्ता आली म्हणजे काही करा. असं नाही चालत हो. देश नियम आणि कायद्याने चालतो. कोणी उठावं, कोणाला धमकी द्यावं नाही चालेगा. 2009, 2014 आणि 2019 तिन्ही वेळा संग्राम थोपटे आणि माननीय आदरणीय थोपटे साहेब यांनी मला नेहमीच आशीर्वाद आणि साथ दिलेली आहे. प्रत्येक इलेक्शनला रिझल्टच्या म्हणजे मतदान किंवा काही सुरू व्हायच्या आधी मी नेहमी थोपटे साहेबांना जाऊन भेटलेले आहे, आणि इलेक्शन मतदान झाल्यावरही मी त्यांना भेटते आणि रिझल्ट आल्यावरही मी भेटते. आणि एरवीही कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 5 वर्षामध्ये संग्रामदादाची आणि माझी, आणि थोपटे साहेब सिनियर आहेत म्हणून आम्ही त्यांना भेटायला जातो, पण संग्रामदादांचे आणि माझे अनेक कार्यक्रम एकत्र असतात. मुंबईमध्ये अनेक वेळा मतदारसंघासाठी आम्ही एकत्र मंत्र्यांना भेटतो, अनेक उपक्रम करतो. त्याच्यामुळे मला काही असं काही वाटत नाही. एका काळात कदाचित थोपटे साहेबांचा आणि पवार साहेबांचा संघर्ष झाला असेल, पण तो संग्रामदादा आणि मी एकामेकामध्ये आमच्या नात्यात कधीच आला. आम्ही ती मागितली, अजून सरकार देतच नाही आम्हाला. मला तर कळलं दुसऱ्या दिवशी काही पत्रकारांनी सांगितलं तिथले अर्धे स्टॉल्स बंद होते अशी माहिती आली. त्याच्यामुळे मी केंद्र सरकारला मागितली आधी माहितीची. मला नमो रोजगार मेळाव्याचे आउटकम काय, टँजेबल आउटकम काय हे कोणीतरी, मी पण वाट बघते तुमच्यापेक्षा. किती नोकऱ्या मिळाल्या, किती लोक, फुटफॉल्स किती झाले, खर्च किती झाला, फुटफॉल्स किती झाले आणि आउटकम काय, हे तिन्ही मलाही माहिती पाहिजे. मला असं वाटतं ही एक खूप नवीन गोष्ट मला सातत्याने समाजात सगळीकडे, म्हणजे मीही जेव्हा समाजात फिरते त्या लोक म्हणतात ताई बघा ते EVMचं बघून. म्हणजे आज समाजामध्येही, आणि ज्या देशाने EVMची सुरुवात केली त्या देशाने EVM बंद करून टाकलं. त्याच्यामुळे खूप काळजीची आणि चिंतेची बाब झाली. त्याच्यामुळे नक्की काय खरं काय खोटं काय अशी सगळ्यांच्याच मनात पाल चुकचुकते, आणि मीडियामध्येही त्याची खूप चर्चा आजकाल ऐकायला मिळते. नाही, त्याचा EVMचा नुसता संबंध नाही. भाजप अनेक गोष्टी करते ज्या संविधानाच्या विरोधात. अनेक गोष्टींपैकी एक ही आहे, यंत्रणांचा गैरवापर, केलेली महागाई, बेरोजगारी, ज्या पद्धतीने नियम कायदे त्यांच्या सोयीसाठी बदलले जातात. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, अर्धे जे अधिकार राज्यांचे होते ते केंद्र सरकारने काढून घेतले. किती उदाहरणं देऊ मी तुम्हाला? माझी पार्लमेंटची भाषणं काढून जागा सगळी लिस्ट मिळेल. खरं तर भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. मी स्वतः फार जवळून त्यांचे मोठे नेते पार्लमेंटमध्ये, संसद भवनमध्ये बसले. अतिशय उत्कृष्ट सुसंस्कृत भाषणं ते करायचे. मग अटलजी असतील, अडवाणीजी असतील, हे भारताचे थोर नेते, सुषमाजी असतील, अरुण जेटली साहेब असतील, गडकरी साहेब असतील, किती उदाहरणं देऊ. मुंडे साहेब असतील, प्रमोद महाजनजी असतील, किती अजून तुम्हाला नावं सांगतो, जसवंत सिंगजी असतील, खूप मोठे नेते. भारतीय जनता, आमची वैचारिक लढाई जरूर त्याच्याबरोबर होती, पण आमची वैयक्तिक लढाई, आणि कधीही कोणी खुर्ची किंवा एकामेकावर असा वार कधीच केला नाही जो त्यांच्या घरापर्यंत, बायको मुलापर्यंत पोहोचतो. आणि सुडाचं राजकारण महाराष्ट्रात कोणीही केलं नाही. आता हे नवीन जे सुडाचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय हे अतिशय दुर्दैवी आहे, आणि आम्हाला खरंच वेदना होतात की हे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये जे सुरू झालेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार ही अदृश्य शक्ती. तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होते, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर. हे दुर्दैव आहे की आपल्याला हुकुमशाहीची चर्चा करावी लागते. ज्या लोकशाहीसाठी उभ्या भारतातल्या अनेक लोकांनी एवढं मोठं बलिदान दिलं. अरे महात्मा गांधींनी दांडी मार्चमधून केवढी मोठी क्रांती या देशात घडवली. BR आंबेडकरांनी
एक अप्रतिम समतेची भाषा घेऊन आपल्या सगळ्यांसाठी एक अप्रतिम जगाला अभिमान वाटतो आणि कौतुक करतात असं संविधान आपल्याला दिलं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी क्रांती करून शिक्षण आम्हाला दिलं. एवढी क्रांती आणि किती तुम्हाला नावं दिली. आणि अशा युद्धांनी एवढ्या मोठ्या क्रांतिकारी विचाराच्या अशा या महापुरुषांनी पावन झालेली ही भूमी आहे. आणि आज या पावन झालेल्या भूमीमध्ये, या छत्रपतींच्या भूमीमध्ये आपल्याला दडपशाहीबद्दल चर्चा करावी लागते. हे खरंच आपलं दुर्दैव. जरांगे पाटील हे एका समाजासाठी ताकदीने लढतायत. त्यांची फसवणूक झाली असं तुमच्याच चॅनलवर अनेक लोक आज बोलतात. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे सगळे जे लोक आहेत ज्यांना 10 वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं, 10 वर्षात काय झालं? 10 वर्षात कुठल्या समाजाला आरक्षण याने दिलं? आणि दिलं तर पेपरवर दिलं, टिकलं कुठलं? त्याच्यामुळे खोटं बोल आणि रेटून बोल याच्यात भरडला जात आहे सर्वसामान्य माणूस. नाही, महागाईच्या विरोधात रोजच मी बोलतो. काय स्वस्त झालं या देशामध्ये? का अन्न, निवारा काय स्वस्त आहे मला सांगा ना. औषधांबद्दल तर मी पार्लमेंटमध्ये 6 महिन्यापूर्वी बोलले होते की औषधाचे दर वाढत आहेत, काहीतरी करा त्याच्याबद्दल. ही महागाई सगळ्याच बाबतीत वाढते. शिक्षण महाग झालंय, अन्न महाग झालंय, निवारा महाग झाले. काय स्वस्त झाले मला सांगा ना. हे सरकार आल्यापासून काय पडले आमच्या पत्रात? बेरोजगारी आणि महागाई. 24 तास तुम्ही इतकी चर्चा करत असता. मी कुठे गेले, मी कुठे जेवले, मी जिथे नसते तिथे पण तुम्ही म्हणत असता आम्ही असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं एवढं थोडंसं वास्तवतेवर बघूया. आज राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न इतके गंभीर आहेत. आपण त्याची चर्चा का नाही कधी करत? दुधाचा भाव शेतकऱ्याला परवडत आहे का? कांद्याला भाव मिळत नाही आहे, निर्यात बंद आहे. ह्या प्रश्नांवर कधी तुम्ही मला प्रश्न विचारता?